कर्तव्यदक्ष पालकमंत्री महोदय सोलापूर जिल्ह्यामध्ये काम करत असताना मागच्या 1.5 वर्षापासून सांगोला तालुक्यामध्ये रात्रीच्या वेळेस होणारं नदीपात्रातलं अवैध वाळूचं उत्खनन आणि त्याच्यासाठी निर्बंध घालण्यासाठी पालकमंत्री कटाक्षाने कष्ट घेत आहेत, पण तिथले काही पोलीस कर्मचारी आणि महसूलचे कर्मचारी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असताना त्याच्यामुळे या शासनाचा महसूलचा तोटा होतोय। आज या राज्य सरकारने सन्माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, सन्माननीय महसूल मंत्री असतील, त्यांनी मुरुम आणि माती उचलण्यासाठी जो कायदा आणला त्याबद्दल सरकारचं अभिनंदन आहे, पण वाळूचं उत्खनन हे 100% थांबलं पाहिजे। माझ्या मतदारसंघामध्ये अवैध देशी दारूची दुकानं आहेत आणि त्याच्यामुळं आणि त्याचबरोबर काही ठिकाणी अवैधरित्या गांजाची विक्री केली जाते। तरुण वर्ग हा व्यसनाधीन होतोय आणि उद्याचं देशाचं भविष्य अडचणीत येते। याच्याकडे शासनाने जबाबदारीने लक्ष देणं गरजेचं आहे। माझ्या मतदारसंघात क्रिकेटचा IPLचा सट्टा चालतो, मटका चालतो, मोबाईलवरती मटका चालू आहे आणि त्याचबरोबर काही गेम सेंटरमध्ये सुद्धा त्या ठिकाणी जुगार चालू आहे। याच्यासाठी शासनाने गंभीरपणे लक्ष देणं गरजेचं आहे आणि महूसारखं मोठं गाव आहे। माझ्या तालुक्यामध्ये सांगोला तालुक्यामध्ये एकच पोलीस स्टेशन आहे, तर महूसारख्या मोठ्या गावामध्ये नवीन पोलीस स्टेशन असणं गरजेचं आहे। त्यासाठी शासनाने तात्काळ मान्यता देणं गरजेचं आहे।